करायची मला भयंकर भीती वाटते. कठीणच आहे तू. काय कठीण आहे? आता मी डिस्टिंक्शन मध्ये पास झाले. पावला पावलावर मी किती पिंटो काय हे प्रूव्ह करायची गरज नाहीये. डिस्टिंक्शन म्हणजे खूप जास्त मार्क, कळलं का? सुपरहिट नाटकांचा बादशहा अशी ओळख कमावलेले अभिनेते निर्माते प्रशांत दामले कायमच प्रेक्षकांसाठी हटके पण गहन विषयांवर आधारित नाटकं घेऊन येतात. अशीच एक अतरंगी गोष्ट घेऊन प्रशांत दामले पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. भित्रा बाप, त्याची महत्वाकांक्षी मुलगी आणि मॉडर्न मैत्रीण इरा यांची हटके गोष्ट असणारं सारखं काहीतरी होतंय हे नवीन नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं. अभिनेता संकर्षण कराडेने या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय. तब्बल 36 वर्षांनंतर वर्षा उसगावकर आणि प्रशांत दामले ही जोडी पुन्हा एकदा रंगभूमीवर एकत्र पाहायला मिळणार आहे. या नाटकाच्या टीमशी गप्पा मारूया आणि या नाटकाची खास झलक पाहूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. सारखं काहीतरी होतं या नाटकाचा शुभारंभ 25 तारखेला झालेला आहे आणि 25 ते आज आम्ही 8वा प्रयोग हा आता चालू होणार आहे आज. आणि मीच माझं नाटकाचं कौतुक करण्यापेक्षा मी तुम्हाला असं सांगेन की तुम्ही स्वतः या नाटकाला, कारण नाटक हे तुमचंच आहे, घरातला विषय आहे आणि डेफिनेटली मी नेहमीच संपूर्ण कुटुंब येऊन नाटक बघू शकेल अशाच पद्धतीचं नाटक करतो आणि अतिशय गंभीर विषयावरचं अतिशय विनोदी नाटक असं मी म्हणू शकतो. कसं आहे, गंभीर विषय विनोदी पद्धतीने मांडला की लगेच कळतो. त्यामुळे मी नाटकाची निवड करताना पण तशीच करतो. फॉर एक्झाम्पल, गेला माधव कुणीकडे 4 दिवस फिल्माचे, एका लग्नाची गोष्ट, एका लग्नाची पुढची गोष्ट, प्रियतमा, ही सगळी नाटकं तुम्ही बघितलं तर ही घरगुती नाटकं आहेत, संपूर्ण फॅमिली बघू शकते. आता या नाटकातला माझा रोल बापाचा आहे. ऑफकोर्स आता मी काय यंग 20-22 वर्षाचा मुलगा नाही आहे, पण माझा रोल बापाचा आहे आणि बापाच्या भूमिकेत असताना जेवढे बाप हे बघतायत त्यांच्या डोक्यात आपल्या मुलांबद्दल वेगवेगळे विचार चाललेले असतात. विविध प्रकारचे विचार आपण करत असतो. त्यांना सपोर्ट कसं करायचं, डेव्हलप कसं करायचं, उत्तरं काय द्यायची. कारण 2 पिढ्या असतात, बाप आणि मुलगा 2 पिढ्या असतात, 2 व्ह्यू असतात एखाद्या प्रश्नाकडे बघायचे. तर हे प्रश्नाकडे बघायचे पॉईंट ऑफ व्ह्यू आपण म्हणतो ते पॉईंट ऑफ व्ह्यू हे वेगवेगळे असतात आणि त्याचा सुवर्णमध्य जेव्हा निघतो तेव्हा मला असं वाटतं प्रश्न सुटतो. तर हा प्रश्न सोडवायचा कसा, पॉईंट ऑफ व्ह्यूचा, त्याच्यावर भाष्य करणं हे नाटक आहे आणि ऑफकोर्स हलकं फुलकं विनोदी नाटक आहे. नमस्कार, घरामध्ये कोणी आहे का? घरात तर मी पण आहे, तुम्हाला कोण पाहिजे? नाही, तुम्ही फारसे उपयोगाचे वाटत नाही आहेत मला. मॅडम आहेत का घरी? आहेत की. कोण आले म्हणून सांगू? माझं त्यांचं फोनवर बोलणं झालंय. मी आत येऊ का? या की. बसा आजोबा, बसा. बापू बसा. नाही. हा, काय नाव काय सांगू? त्याला सांगा. काय झालं? त्याला सांगा की केशव, काय होतंय काय तुम्हाला? कोणाचं माहिती? हा, त्याला सांगा केशव करमरकर आलेले आहेत. एवढंच का अजून काय? मगाशी तुम्ही आठवण ऐकून जात होतात ना, म्हणून मी तुम्हाला परत परत बोलत होतो. आता माझं झालं सांगून तुम्ही सांगा त्याला. म्हणजे तुम्ही सांगता आज जाता जरा. होय. पावली कमच वाटते. खरं म्हणजे ग्रँड रिहर्सलपर्यंत आपलाच ऑडियन्स होता, म्हणजे 2-3 लोकांचा. त्यांच्याकडनं असं वाटत होतं इथे लाफ्टर येईल, हे येईल, ते येईल. आणि पहिला शुभारंभाचा प्रयोग म्हणजे 2 शुभारंभाचे प्रयोग बोरिवलीला झाले आणि जीव भांड्यात पडला. कारण एकतर
लोकांचा प्रतिसाद बघून, प्रचंड प्रतिसाद बघून, म्हणजे सगळे इतक्या मोठ्या संख्येने आलेले, सगळा हाऊस फुल होता आणि ते बघूनच एकतर डोळ्याचं पारणं फिटलं. आणि दुसरं म्हणजे प्रशांतच्या एंट्रीला आणि माझ्या एंट्रीला जो कडकडाट झाला टाळ्यांचा, तो ऐकून अगदी काय म्हणतो ते एक नशा चढली. आणि प्रत्येक जिथे जिथे लाफ्टर पाहिजे होते ते सगळीकडे लाफ्टर आले. आणि नुसते तिकडेच नाही तर त्याच्या व्यतिरिक्तही अनेक जागा आहेत त्या आम्हाला सापडल्या. आणि त्याच्यामुळे काय म्हणतो त्याला एक स्फूर्ती आली, इन्स्पायर झालो आम्ही. आणि आता आम्ही अजून जागा शोधायला लागलो की कुठे, कारण माणूस म्हणजे कुठलाही अभिनेता थोडासा हावरट असतो टाळ्यांसाठी किंवा प्रतिसादासाठी, तर तसे आम्ही जागा शोधायला लागलो. आणि खूप छान प्रतिसाद आहे. म्हणजे काय होतं, नाटक संपल्यानंतर अशी अनाऊन्समेंट होते की कुठल्याही कलाकाराला भेटायला येऊ नये असं तिथे अनाऊन्समेंट केली जाते प्रत्येक थिएटरमध्ये. असं असूनही त्याला न जुमानता लोक आत येतात आणि कडकडून भेटतात. ते मला बघून खूप म्हणजे याच्याचसाठी केला होता अट्टहास असं एका नाटकात वाक्य होतं. आणि खरंच याचसाठी केला होता अट्टहास, या प्रेमासाठी, या प्रतिसादासाठी. असं अगदी मी भरभरून पावले असं म्हणायला हरकत नाही. मी धन्य झाले तो प्रतिसाद ऐकून. आणि सगळे म्हणाले, म्हणजे इनफॅक्ट काल ठाण्याचा प्रयोग होता गडकरीला, तर काही बायका होत्या आणि त्या पार्किंगमध्ये थांबल्या होत्या रात्री 10:30 का 11:45, 11 वाजले होते मला वाटतं. आणि त्या मला म्हणाल्या, मॅडम आम्ही तुम्ही बघायला आलो. तर ते ऐकून तर मला खरंच वाटे ना, म्हणलं बघायला आलो काय, म्हणजे नाटक बघायला नाही, आम्ही तुम्हाला बघायला आलो. तर ते ऐकून तर अजून खूप आनंद झाला. म्हणजे खरोखर हे पुनरागमन इतकं सुखाचं होईल, इतकं सुंदर होईल अशी कल्पनाही केली नव्हती. ही जी भूमिका आहे आता बघा, माझं एक सुख म्हणजे नक्की काय असतं अशी मालिका चालू आहे. त्याच्यात जी माझी भूमिका आहे ती आजपर्यंतच्या भूमिकांना छेद देणारी आहे. म्हणजे वर्षा उसगावकर म्हणजे ग्लॅमरस असं एक समीकरण होतं. श्रीमंत बापाची लाडावलेली मुलगी, जेव्हा मी हिरोईन होते तेव्हा मला प्रोड्युसर जेव्हा स्टोरी सांगायला यायचे, तुम्ही श्रीमंत बापाची लाडावलेली मुलगी असता, हे वाक्य असायचंच. म्हणजे असं मिडल क्लास वगैरे कधीच नाही, श्रीमंत बापाची लाडावलेली मुलगी. त्यामुळे ते मला माहितीच असायचं की असं मला करायचं आहे. आता जशी मी आहे ग्लॅमरस, म्हणजे आता थोडं असतं ना, एक पर्सनॅलिटी असते आपली, तर ते असं मला वाटायचं की हां ठीक आहे, असं मला करायचं आहे वगैरे. पण जेव्हा ही मालिका आली माझ्याकडे तेव्हा मला माहिती होतं की ही पारंपरिक आहे भूमिका, कोल्हापूरची एक बाई आहे. आणि ह्या नाटकात म्हणजे आता सारखं काहीतरी होतं आहे, ह्या नाटकात जी माझी भूमिका आहे ती जशी मी आहे म्हणजे ग्लॅमरस त्या ग्लॅमरस वेशात मला यायचं होतं. कारण काय होतं की एक सुख म्हणजे नक्की काय असतं, मुळे लोकांना ते माई, आता मी महाराष्ट्राची माई झाले. एकेकाळी मी महाराष्ट्राची वंडर गर्ल होते गंमत जम्मतमुळे, पण आता मी माई झाले. पण आता मला परत माझ्या स्पिरिटमध्ये यायचं होतं आणि ते स्पिरिटमध्ये आणणारी ही भूमिका म्हणजे सारखं काहीतरी होतं आहे. आणि मी असं म्हणेन की गंमत जम्मतमध्ये कल्पना ही व्यक्तिरेखा मी केली होती, तर ही कल्पनाच आहे, पण ती प्रौढ कल्पना आहे. म्हणजे कल्पना 2 असं म्हणायला आजकाल असतं ना, ते हे 1 आणि नंतर 2, तसं हा गंमत जम्मत पार्ट 2 म्हणजे तसा वाटतो मला हा रोल, की असं बेधडक मनाला वाटेल ते बोलणारी, माझं वाक्यच आहे त्याच्यात, मी अशी बेधडक मनाला वाटेल ते बोलणारी आणि तशी वागणारी, स्ट्रेट फॉरवर्ड, फ्रँक, म्हणजे समोरच्याला काय वाटेल याची पर्वा न करता काय म्हणतो आपण त्याला, कॉलिंग द स्पेड अ स्पेड, म्हणजे हे असं आहे, हे तू चुकतोयस, हे ते तू सुधारलं पाहिजेस. आणि वेळ प्रसंगी कुणाला बदडणारी अशी स्त्री. तर एक कणा असलेली भूमिका आणि खूप सुंदर. म्हणजे मला अशाच तडफदार भूमिका खरं म्हणजे आवडतात आणि तडफदार अशी ही भूमिका आहे आणि ही खूप मजा येते. आणि त्यात ऑफकोर्स विनोदाची फोडणी आहे, त्यामुळे अजून मजा येते. कारण मी अनेक विनोदी भूमिका केलेल्या आहेत आणि गेल्या 10 वर्षात तशा वाट्याला आल्या नव्हत्या, म्हणजे मिळमिळीत आल्या होत्या जरा भूमिका. पण ह्याला कशी एक फोडणी आहे आणि ती आल्यानंतर बऱ्याच जणांनी मला सांगितलं की मजा आली, म्हणजे तुमचा सीन आला आणि तुम्हाला बघून छान वाटलं, आम्ही वाट बघत होतो तुमची. हे ऐकलं की चांगलं वाटतं, यू फील वॉन्टेड, असं वाटतं की मी म्हणजे VIP आहे, हे लोकांनीच केलेलं आहे. तसंच आम्हा दोघांची केमिस्ट्री, प्रशांतची आणि माझी, जी ब्रह्मचारीमध्ये लोकांना आवडली होती, ती आमची जोडी परत एकदा या वळणावर, म्हणजे एक परिपक्व असं प्रेम, ब्रह्मचारीमध्ये कसं अवखळ अल्लड असं ते प्रेम होतं आणि याच्यातलं परिपक्व मॅच्युअर झालेलं प्रेम, प्रॅक्टिकल एक त्याला दृष्टी असलेलं प्रेम. तर खूप मला मजा आली ही भूमिका करताना. काय? अरे हा काय
नॉर्मल ड्रेस मध्ये इथे आलो असतो ना तर आजूबाजूच्या लोकांनी तुझ्यावर संशय घेतला असता. या संशय घेणाऱ्या लोकांची मला भयंकर भीती वाटते बाबा. हो. जरा एक बदललेला नाहीस. You are the same. हा ना? भित्राच तसा हा? गाण्यावर लाल लाल गाजराची बस. Welcome once again. हो. बोल काय घेणार? हा. चहा, कॉफी, गावचे बियर. अगदी तुझं बालमन ठीक आहे. दडपे पोहे, उपमा, खिचडी. का थोड्या वेळाने दोन दोन घ्यायचं आणि सरळ जेवायला अगं बसायचं? नाही, मी वेगळ्या कामासाठी तुझ्याकडे आलेलो आहे, ह्याची काही गरज नाही मला. असं कसं गरज नाही? आई पहिल्यांदाच येतोय माझ्या घरी. असं नाही चालणार हा. हे बघ, ती चिल्ड बियर घेते. तू तिला कोल्ड्रिंक घे. बरं ठीक आहे. Great. हा कोल्ड्रिंक दे मला. हा पण जास्त थंड नको बरं का. आले टाकून उकळून आणू का? नमस्कार, मी राज देशमुख. मी सध्या सारखं काहीतरी होतंय या नाटकात विकारांची भूमिका करतो आहे. याआधी मी प्रशांत सरांसोबत एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकात काम करतो, म्हणजे त्याचे पण आता प्रयोग सुरू आहेत. त्या नाटकात वेटर करतो आहे, आता या नाटकात विक्रांतची भूमिका करतो आहे. आणि विक्रांतची भूमिका आणि अजून एक कंपाऊंडरची भूमिका, अशा 2 भूमिका आहेत. सर्वात प्रथम तर म्हणजे स्टेजवर भूमिका करताना एकतर प्रशांत सरांसोबत काम करताना अलर्टच राहावं लागतं, म्हणजे कधी काय होऊ शकतं ते. आणि प्रॅक्टिसपासून म्हणजे काही ना काही तर असं शिकतोयच. ॲक्शन रिॲक्शन असू दे किंवा लूक किंवा हे आता सध्या हे सुद्धा एक शिकण्याचीच प्रोसेस आहे, कारण त्यांचा एकतर इतक्या वर्षाचा अनुभव आणि हे खूप काही म्हणजे देऊन जातं. काय झालं? येत आहेत मॅडम, येत आहेत. बरं. मी नाही हसणार. हा काय आग्रह तुमचा? साहेब तुम्हाला कुत्र्याची भीती वाटते का? मला कुत्र्याची भयंकर भीती वाटते. सोडतो मग. काय सोडतो? त्यामुळे आता घरात आहे की बाहेर पडतो? तुम्ही बाहेर जाऊन सोडा स्वतःला. हा काय साहेब? एक मिनिट हा, एक मिनिट. आपलं जर दरी आहे ना स्टेटसची ते कायम ठेवायचं. अत्यवित्त करायचं नाही. हा अगदी प्रेमाने सांगतोय, तुमची तब्येत चांगली आहे म्हणून प्रेमाने सांगतो. येत आहेत मॅडम, येत आहेत. येत आहे? कुठून येत आहे? अहो आधी लाईट येणार, मग म्युझिक येणार आणि मग मॅडम येणार ना मग. एवढा खर्च? अहो 36 वर्षानंतर येत आहेत त्या. स्वतःच्या घरात येते बघा हो. आवडतीच ते. नमस्कार, मी पौर्णिमा अहिरे केंडे. मी अगदी धन्यवाद देते म्हणजे प्रशांत दामले सरांना की ज्यांनी या नाटकात माझं सिलेक्शन केलं. यात मी अम्माचं कॅरेक्टर करते, म्हणजे प्रशांत दामलेंच्या घरची मोलकरीण. मला खूप आनंद होतो आहे, म्हणजे प्रशांत दामलेंना आम्ही एकत्रच नाटक, म्हणजे त्यांचं नाटक त्याच्यानंतर माझं नाटक असं पण त्यांच्यावर काम करण्याची संधी मिळाली नव्हती, ती या नाटकामुळे मिळाली. आणि मला खूप टेन्शन होतं आधी की अरे बापरे आपण करू का, पण मला कधीच त्यांनी असं कुठल्या प्रकारचं टेन्शन नाही दिलं. अगदी रंगीत तालमीपासून किंवा रिहर्सलपासूनच त्यांनी मला इतकं छान की हे बोल, असं बोललं तर आणखीन छान लाफ्टर येईल. तर त्यामुळे ते इतकं उत्तम होत गेलं की आता तुम्ही बघा म्हणजे येऊन की किती छान झालं आहे ते. किती घाबरताय हा? तुला सांगायला काय लागते घाबरत का म्हणून? माझा एक सहकारी मित्र ऑफिसमध्ये पायऱ्यावरून असा ओल्या पायऱ्यावरून गडगड खाली आला आणि डायरेक्ट पोचला यमाच्या ऑफिसला. तेव्हापासून या ओल्या पायऱ्यांची मला भयंकर भीती वाटते. एकदम कडकडीत वाढलंय. होय अगदी काल पुसल्यासारख्या वाटतात मला. तुम्हाला कसं काय कळलं? उन्हाळ्यात उष्णतेमुळे येणारा खरखरीतपणा आणि थंडीमुळे येणारा रखरखीतपणा ह्याच्यातला फरक मला कळतो. त्यामुळे काल पुसलेल्या पायऱ्या आणि आज पुसलेल्या पायऱ्या ह्याच्यातला फरक मला कळतो. माझी दृष्टी अति जे तीक्ष्ण. हे काय इथं ठेवलंय? इथे ठेवायची जागा आहे? जागेवर ठेव. डोळे आणि लहान कर, माझ्यावर डोळे काढायचे नाही सांगून ठेवतोय. आणि तुला हे बघ, माझ्याशी अजिबात खोटं बोलायचं नाही. खोटं बोललं की लगेच तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय. तू असा स्वर तुझ्या आयुष्यभर ठेवलास ना तर तुझंच आयुष्य वाढेल बरं का. आता त्यात मला काहीच फायदा नाही म्हणा. काय कशी काय झाली झोप? एक
एक तुला सांगतो, आपल्याची जी दरी आहे ना, स्टेटसची ती दरी आहे ती कायम ठेवायची. म्हणजे तिकडे उभी राहा. मी मालक आणि तू मोल करेन, ही जी दरी आहे ही कायम पाहिजे. हा, लक्षात ठेव. हा, कशी काय झाली झोप अप्रतिम दुपारी 3:30 पर्यंत अशी गाढ झोप लागली होती बरं का. नंतर मला स्वप्न पडलं की मी कुठल्याच पिक्चर मध्ये कट्टापाचं काम करतोय. नमस्कार, मी सिद्धी घायसास. हे माझं पहिलं कमर्शियल प्रोजेक्ट आहे ॲज अन ॲक्टर आणि ह्या नाटकात सारखं काहीतरी होतं आहे मध्ये माझी भूमिका आहे रुपल करमरकर हिची, केशव करमरकरांची एकुलती एक मुलगी आणि तिचे करिअर ॲम्बिशन्स आहेत, तिचं बाबावरचं प्रेमही आहे. सो ह्या लव्ह स्टोरीमध्ये बाप लेकीच्या लव्ह स्टोरीमध्ये एक खूप चांगला इमोशनल ग्राफ असलेली एक स्टोरी आहे आणि ॲट द सेम टाईम बाकी पण फॅमिली कनेक्शन्स या नाटकामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. सो तुम्ही नक्की या आणि बघा सारखं काहीतरी होतं आहे. थँक्यू. ये बस. तू आणि इकडे काय झालं? इकडे ये. काय झालं? मी डिस्टिंक्शन मध्ये पास झाले. ये, very good, very good, very good. हळू. पुढे गेले. हे गोल गोल फिरून चक्कर येते की काय अशी मला भयंकर भीती वाटते. कठीणच आहे तू. काय कठीण आहे? अगं, मी डिस्टिंक्शन मध्ये पास झाले. पावलावर मी किती पिंटो काय हे प्रूव्ह करायची गरज नाहीये. डिस्टिंक्शन म्हणजे खूप जास्त मार्क, कळलं का? सारखं काहीतरी होतंय हे नाटक तुम्ही पाहिलं का आणि हे नाटक तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी नाट्यसृष्टीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.